आपल्यासोबत मनोज जरांगे पाटील आहेत. दादा, बीडमध्ये महाएल्गार रॅली होणार आहे. त्या रॅलीला छगन भुजबळ उपस्थित राहणार आहे. तसंच आता धनंजय मुंडे म्हणले की मी पण त्या रॅलीमध्ये सहभागी होणार आहे. आमचं म्हणणं नाही कुणाला काही देऊ नका, पण आमच्या ताटातलं कुणाला देऊ नये असं आमचं म्हणणं आहे, असं धनंजय मुंडे म्हणाले. रॅली हे होतच असते, त्याचं ती लोकशाहीचा प्रत्येकाचा अधिकार आहे. मी आजच नाही बोललो, ते पहिल्यापासून बोलतो. असं आज थोडं बोलतो. असं घेऊ द्या ना, घेतल्याने काय फरक पडत नाही. किती गाड्यात काढायचं ओबीसींना ते त्यांनी ठरवायचं, असा तो विषय. ओबीसींना जितकं येड्यात काढता येईल तितकं काढायचं ते प्रयत्न करत आहेत नेते. गरीब ओबीसीला त्यांचा तो डाव आहे राजकारणासाठीचा. गोरगरीब भोळा भाबडा ओबीसी आहे, त्याला कसं फरफटत न्यायचं हे चांगलं त्यांना गणित जमलेलं आहे. ओबीसींना काय द्यायचं नाही आणि फरफटत मात्र मोर्चाला सभाला न्यायचं, हे चांगलं सूत्र त्यांना जुळलेलं आहे. आणि कोणी गेला आहे काय ना आला आहे काय, आम्हाला त्याचा काय फरक नाही पडत. कोणी जाणार आहे कोण येणार आहे आम्ही बघणार आहेत ना. आम्ही बघणार आहेत कोण कोण जातो आहे, कोणत्या पक्षाचा जातो आहे, त्याच्या पाठीमागं मराठ्यांचं योगदान किती आहे हे आम्ही बघणार आहेत. जो कोण नेता मोर्चाला तो उपस्थित राहतो आहे त्याच्यात जाणाऱ्या नेत्याला मराठ्यांचं योगदान किती आहे. मग मराठ्यांचं योगदान त्याला असतानाही राजकीय करिअरसाठी तरीही मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून तो नेता कसं काय त्या मोर्चाला जातो, हेही उत्तरं गोरगरीब मराठ्याला मिळतील ना. कारण आपला गरीब मराठ्यांचासुद्धा अमुक गेलेल्या ओबीसी नेत्याच्या पाठीमागं खूप मोठा वाटा आहे, हे गरीब मराठ्यांच्या पण लक्षात येईल ना. आणि श्रीमंत मराठ्याची लक्षात येईल की आपला तो वाटा खूप येवा याच्यात, याला राजकीय करिअर घडवण्यात निवडून आणण्यात. तरी पण हा जर एवढ्या वल्गना करतो आहे आज मराठ्यांच्या विरोधात, तर त्यांचे पण डोळे उघडतील ना मराठ्यांचे. आणि ओबीसींचा तर विषयच नाही, ते ओबीसीला बरोबर येड्यात काढतात. तेच नेते तेच ओबीसीला येड्यात काढतात. कोणत्या ओबीसीला काय मिळालं नाही यांना सोडून कोणत्या ओबीसीला काय मिळालेलं नाही. त्याच्यामुळे ओबीसीच आता बाजूला चालला आहे. त्यांनी ओळखलं आहे की हे आपल्याला मराठ्यांच्या विरोधात घालतात. घेण्यान देण्याची मराठ्यांची आणि ओबीसीची दुश्मनी यांनी लावली आणि आपल्याला बी काही मिळू देत नाहीत. आपण ओबीसी असून कोणाला मिळालं आहे, बाकी कोणाला, बंजारा समाजाला काय मिळालं, दलित मुस्लिमांना काय मिळालं, काय मिळालं यांच्यापासून, लिंगायताला काय मिळालं, राजपूत गुजरांना काय मिळालं, कुंभारांना काय मिळालं, सुतार लोहारांना काय मिळालं, वडरी समाजाला काय मिळालं, काहीकडे समाजाला काय मिळालं, हे लोकही शोध घेत आहेत. मातंग समाजाला काय मिळालं हे लोक बघत आहेत. काय मिळालं नाही, कोणत्या मारुडी जैनला काय मिळालं आहे हे लोकही बघत आहेत सगळे. लिंगायताला काय मिळालं नाही, कोळीला काय मिळालं नाही, हे लोकांचे मायक्रो ओबीसींची आणि ओबीसीतल्या काय जातींची प्युअर यांनी फसवणूक केलेली. काहीही मिळालं नाही. काय मिळालं धनगराला सांगा बरं. आत्ता बंजारा समाजाचा हुशार झाला आहे, तसं धनगरांनी सुद्धा हुशार होणं गरजेचं. काय मिळालं धनगराला. कोणत्या दिवशी मोर्चा काढला येऊन येऊन आणि हो म्हणला एस टीतून आरक्षण धनगराला मिळू द्या, कोणत्या दिवशी म्हणला. का पळावं. ओबीसीचा मोर्चा म्हणून यांनी काढायचा आणि त्याच्या जातीचा फायदा करायचा फक्त. हे काय एवढे येडे बी लोक नाही राहिले आता. धनगरांसाठी यांचं काय योगदान, काहीच नाही. काय धनगरांनंतर यांच्या सभेला मोर्चाला पळायचं नसतं. लमणी समाज आता हुशार झाला. असेच आता एक 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 जाती गरिबांच्या बाजूला निघायला लागल्यात. काही नाही, राजकीय स्टंट आहेत. राजकीय प्रतिष्ठेसाठी त्यांच्या गोरगरिबांच्या ओबीसींच्या प्रतिष्ठेसाठी काहीच नाही. हैदराबाद गॅजेटचा जी आर निघाल्यानंतर धनंजय मुंडे आता असं म्हणत आहेत की आम्हालाही कळलं की आता आम्ही पण एस टीमध्ये आहोत आणि आमचे पाहुणे रावणे जे तिकडं असतात ते पण एस टीमध्ये आहेत आणि हैदराबाद गॅजेटनुसार जर इतर कोणाला फायदा मिळत असेल तर आम्हाला देखील एस टीचा फायदा मिळाला पाहिजे. आणि 2% वंजारातलं जे आरक्षण काढायला म्हणजे काढा म्हणतायत तुम्ही, ते तुम्हाला टक्केसुद्धा ठेवणार नाही असं म्हणतात. तुम्ही 2% काढा म्हणतायत तर आम्ही तुम्हाला टक्केसुद्धा ठेवणार नाही. हे बघा, तुम्हीच म्हणता गुलामीचं गॅजेट. तुमच्या तोंडाच्या तुम्हाला कशा वाफा जिरायच्यात आम्हाला कळत नाही आहे. तुम्हीच गुलामीचं गॅजेट म्हणता. आता तुम्हीच म्हणता आम्ही एस टीत येतं हैदराबाद गॅजेटनुसार. मग आता ते गुलामीचं गॅजेट जमतं का तुम्हाला जमतं का. तुम्हाला असं म्हणायचं का गुलामीचं गॅजेट हे म्हणजे गुलामगिरी आहे म्हणून मराठ्याला देऊ नये. मग बंजारा समाज पण त्याच्यात निघाला आहे आता. म्हणजे तुम्हाला आम्हाला
गुलामीचं गॅजेट म्हणून हिनवायचं, बंजारा असेल, मराठा असेल, ज्यांचं निघाल. आता तुम्ही म्हणालात की आम्हाला हैदराबाद गॅजेटप्रमाणे एस टी आरक्षण द्या. आता जमतं आहे का तुम्हाला? मग आता जमतं गुलामगिरीचं गॅजेट? हे जे अशांचे दुटप्पेपणा आहे, हेच की एक तर लोकांपुढं सरळ उघडे पडले. आता यांचा फायदा असला ना, हे काही चिवडायला तयार आहेत. काही पण लोक जरी म्हणले अरे ती घाण आहे, ती चिवडू नको, तरी ती चिवडायला बसलेत. फक्त त्याच्यात कोणी म्हणावं 1 रुपया पडलेला आहे, ये नाही चिवडीलाच म्हणायचं. काढीना नाही, काही नाही, वाचा हाताने लगेच असं आहेत. आणि ते तोंडाने काढायला बसलेत, काही अडचण नाही. हे लोकांना नावं ठेवून किती दिवस बरबाडल्यावर वागणार रे तुम्ही? किती दिवस बरबाडल्यासारखं वागणार? आणि दुसरं काय म्हणला देऊ? 2% काय? आमचं 2% काढा म्हणता, तुम्हाला 1% पण ठेवणार नाही तुम्ही. मला याआधी माहीतच नव्हतं 2% त्यांचं आहे म्हणून. आत्ता ह्या 7-8 दिवसात माहीत झाले. आमची भूमिका काय होती? इंदिरा साहनी जजमेंट काय सांगतं? 50%ची मर्यादा ओलांडता येत नाहीत. आमचा म्हणण्याचा उद्देश असा होता, इथून पाठीमागं सांगतो आम्ही आजपासून. मग 50%च्या वर 2% कसं काय गेलं? हे आमचं प्रश्न राज्य सरकारला, केंद्र सरकारला होता, राज्य मागासवर्ग आणि केंद्र मागासवर्ग आयोगाला सुद्धा होता की इंदिरा साहनीचं जजमेंट जर सांगतं आहे आमच्या आरक्षणाच्या टायमाला 50%ची मर्यादा ओलांडता येत नाही, तर मग आमचं म्हणण्याचा उद्देश असा होता, मग 52% महाराष्ट्रात कसं काय? वरचं 2% काढून टाका. आता कळलं आहे त्यांचं आहे म्हणून. म्हणजे तिथंसुद्धा बोगसगिरीचे 50%च्या वर जाऊन तिथं बोगसच खाता. हे तर माहीत पण नव्हतं आधी, त्यांच्या तोंडानेच त्यांनी उघडं केलं. आणि 1% भेट होणार नाही म्हणजे तू काय करणार? काय करणार तू मराठीचं? 1% भेट होणार नाही म्हणजे का तू मारणार काय मराठी? तू काय करणार? माझं मराठ्यांना सरळ आव्हान आहे, 1% भेट होणार नाही, तू तर आमचं काही करूच शकत नाही. तुला सरळ सांगतो. हां, तू त्यात किती दम येईन काय ते आम्हाला माहिती. आम्ही फक्त थंड आहेत आणि थंडच राहणार आहेत. एक ना एक दिवस तुमचा बालिशपणा आम्हाला नीट करावंच लागणार आहे, त्यात काही दुमत नाही. आणि असं माजुरड्यासारखं बोलून ह्या नेत्यांनी गोरगरीब ओबीसीवर किंवा गोरगरीब समाजावर तशी काही वेळ आणू नये. आमची तशी इच्छा नाही. पण ज्यांना कुणाला असेल ना, एकदा वेळ आल्यावर ते बघावंच लागणार आहे. आणि वेळ आल्यावर यांना कळणसुद्धा काय होतं आहे. माझं मराठा समाजाला एक आव्हान आहे की बाबा हो, तो जर म्हणतो ना मराठ्याला 1% होणार नाही, मराठ्यांनी आता जातवान असताना तिथून बाजूसारखा आता तो ज्या पक्षाकडून राहील त्या पक्षापासून मराठ्यांच्या लोकांनी बाजूसारखा ती पक्ष उघडा पडू द्या. हो, हे मराठ्यांना करावंच लागणार आहे. आता तुम्ही जर जातवान मराठा असताल ना, आणि तो जर आपल्याला म्हणत असला ना 1% बी मराठी ठेवणार नाही, ही जर त्याची माजुऱ्याची भाषा असेल तर तुम्हाला त्याचा मात जिरावं लागणार आहे. 1% बी ठेवणार नाही म्हणजे तू तर आमचं काही करू शकत नाही वाकडं. हां, पण मराठ्यांना माझं आता आव्हान आहे की तो जो कोणत्या पक्षात येते, कोणत्याही असू द्या, तो तिथून आता बाजूसारखा, नाही तर तुमचीसुद्धा खैर नाही. हां, तुम्हालासुद्धा निवडून नाही देणार मराठी. म्हणून मराठी बाजूसारखा, तिथून मराठ्यांनी लवकर बाजूला सारखा. तो ज्या पक्षातून उमेदवार उभा करील तिथून बाजूसारखा, तो ज्या पक्षात आहे तिथून बाजूसारखा. आणि मराठ्यांनी त्याच्यापासूनसुद्धा बाजूसारखा. त्याला मोठं करू नका. त्याचे इतके वाईट स्टेटमेंट आपल्या मराठ्यांबद्दल यायला लागलेत, तर तुम्ही तिथं राहता कसं काय? ती पक्ष उघडा पडू द्या आणि तो पक्ष त्या जिल्ह्यातून संपू द्या. तुम्हाला तिथून मराठ्यांना बाजूला सरकावंच लागणार आहे. आता वेळ आली तर त्या दोघापासूनही सरका, पण सध्या किमान याची जर ही बोली भाषा असेल मराठ्यांविषयी, तर मराठ्यांनी त्याच्या पक्षापासून लवकर बाजू सरका. तुम्हाला तो संपवायला निघाला ना, तुम्हालाही त्याला राजकारणातून संपावं लागणार आहे. एक शब्द लक्षात ठेवा, आता तो ज्या पक्षात आहे त्या पक्षात त्याच्याजवळ असणारी, त्याच्याजवळ म्हणतो मी, असणाऱ्या मराठ्यांनी बाजूला सारखा. नसता लोक तुम्हालासुद्धा खड्यासारखं बाजूला करतील. तुम्ही आमचे असून तो जर इतका घाण बोलतोय मराठ्याला, तरी जर तुम्ही तिथंच लाळ घोटितात त्याच्याजवळ, पक्ष कोणाचाही असू द्या, ते अजितदादाचा पण असू द्या. छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे दोघेही अजितदादांच्या पक्षाचे आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे. नाही, आधी याचा आता
ह्यो म्हणतो ना मराठी 1% शिल्लक नाही ठेवणार, असं तुमचं म्हणणं आहे. तो म्हणतो ना ठेवणार नाही. मराठ्यांनी तिथून बाजू सारखा त्या पक्षापासून. तो ज्या पक्षात आहे त्या अजितदादाचा असला तरी हरकत नाही, तिथून बाजू सारखा. मराठ्यांनी लवकर तिथं थांबू नका, त्याची उंची वाढू नका. मराठे तुम्ही योगदान देता, त्याला मोठं करता. तुमचं लय मोठं योगदान आहे त्याला मोठं करण्यात मराठ्यांचं. आणि आज त्याची माजुऱ्यापणाची भाषा ही जर संपवायची असेल तर मराठ्यांनी त्या पक्षापासून आणि त्याच्यापासून लवकर बाजू सारखा. तो ज्या पक्षात जाईन तिथून बाजू सारखा. कारण ती पद्धत आहे. कारण त्या अजितदादाची बी अशी कोंडी होती, तो एखाद्या नेत्याला झापायला गेला की तो नेता फडणवीस साहेबाजवळ जाऊन बसतो आणि ते फडणवीस साहेब त्याला बळ देतो. म्हणजे याला फडणवीस साहेबसुद्धा तितकेच कारणीभूत आहेत. ज्याच्या ज्याच्या पक्षाच्या ज्याच्या नेत्याला झापेल्यावर यांना मध्ये करायची काय गरज आहे. शिंदे साहेबांनी एखाद्या मंत्र्याला झापलं की तो मंत्री तिथं जाऊन बसतो, मग ह्यो बळ देतो. बस अजितदादांनी एखाद्या मंत्र्याला आमदाराला झापलं की हे उठत आहेत आणि फडणवीस साहेब ऑफिस जाऊन बसतात. तिकडून फडणवीस साहेब बळ देणार. मग हे कुठं पक्षाच्या नेत्याला भेटतात, त्यांच्या नेत्याला भेटत ना. मग ही सुद्धा याच्यातली खूप मोठी गोम आहे, खूप मोठी आडकाठी आहे. आणि हे मात्र पक्षाच्या सगळ्या पक्षातल्या मराठ्यांच्या नेत्यांनी सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. जिथं राहतोय आपण ज्या घरात, त्या घरावालेच जर आपल्याला संपवणार असले किंवा आपल्या नेत्याला बळ देणार असले तर मग तुम्ही काय उपयोगाचे नेमके, ही याच्यात खूप मोठी अडचण आहे. पण आता मराठ्यांनी सावध व्हा. एक एक बघू. जो म्हणलाच ना आता हो, इथून मात्र मराठ्यांच्या लोकांनी आणि मराठ्यांच्या नेत्यांनी बाजूला सारखा आणि निवडणुकीत आल्यावर वेळेवर आता करेक्ट कार्यक्रम करायचा. निवडणूक आली तो ज्याला उभा करील, मग तो मराठ्याचा असला त्याला सांगितलं ना बाजू सारखा तुम्ही तिथून, तरी हे तिथंच राहिले ना, हे तिथंच राहिले तरी पण त्याच्याजवळ राहील ना त्यांना पण पाडायचं. मग मराठ्याचा असला तरी दुसरा गरीब ओबीसीचा निवडून द्यायचा. जो ह्या मोर्चाला हजर नाही त्या ओबीसीच्या नेत्याला गरीबाला निवडून दिलं तरी चालतं. येऊ द्या गरीबाचे दिवस, गरीब ओबीसी. हां, मराठ्यांनी इथून पुढंच वागायचं असंच. कारण बोलणाराची ना खोड जिरेल्याशिवाय मराठ्याला जमणार नाही. सोडून देऊन दयामाया करून वाटलं होईल मराठ्यांचं. काँग्रेसचे नेते आहेत विजय वडेट्टीवार, ते असं म्हटले की कुणबी नोंदींना आमचा विरोध नाही, पण हा सरसकट शब्द कुठून आणला आहे आणि जरांगे सारखी सरड्यासारखी भूमिका बदलतात. त्याला काय कळत, ते बधीर झालं, ते व्हायबल झालं पुरं. त्याचा ते काँग्रेसचा मोर्चा पडला त्या दिवसा, त्याच्यापासून त्याला झोप येणं काहीच म्हणा. तुम्ही मोर्चाच्या आधीच्या दिवसाचा व्हिडिओ काढा आणि मोर्चा झाल्यावरचा काढा, पुरा काळा पडला आहे. ते असं कोमजून गेल्यावर झालं असं झालं. कारण ना त्याने उचलला होता ठेका काँग्रेस संपवायचं, बसलं संपून. त्याचा झाला आहे देवारा पोरा आता. कारण छगन भुजबळच्या आहारी गेल्यावर काय होतं त्याचं उत्तम उदाहरण आहे विजय वडेट्टीवार साहेब. उत्तम उदाहरण आहे. तसंच आणखीनही वेळ हातातली गेलेली नाही. ओबीसी नेत्यांनी छगन भुजबळच्या आहारी जाऊ नये. तुमचासुद्धा दुमता निघल निवडणुकीत, 100% निघणार. आणि आता आम्ही सुद्धा इथून पुढं काढणार. इथून मागं झालं असेल ते झालं असेल. आम्हाला वाटलं होतं सुधारतेन म्हणून आम्ही एक प्रयोग करून बघितला, ती काय अंदाज दिसत नाही. त्याच्यामुळं यांचा करेक्ट वेळेवर कार्यक्रम होणार. आम्ही दुसरे ओबीसीचे निवडून देऊ, ज्यांना ज्यांच्याशी आमचे चांगले गावखेड्यात, तालुक्यात, जिल्ह्यात चांगले सामंजस्याचे संबंध आहेत एकमेकाबरोबर, असे ओबीसीचे नेते निवडीत मराठी. पुन्हा हे नाही, हे कचऱ्याच्या डब्यात पडणार म्हणजे पडणार. त्याच्या संग जे राहतील आणि 17ला सगळं उघडं पडणार. आता 17लाच मोर्चा आहे ना का 18ला आहे. हां, 17च्या मोर्चात उघडं पडन कोणचा ओबीसीचा नेता जातोय. आणि मराठी डोळे लावून बघतात कोण त्यांच्या व्यासपीठावर नेता दिसतोय, तो कोणत्या मतदारसंघातला आहे, कोणत्या जिल्ह्यातला आहे, त्याला पक्की अंडरलाईन करणार येतात. याला 2029ला याचा कार्यक्रम करायचा. पुन्हा याला दिसून द्यायचं नाही. हे व्यासपीठावर दिसतील आणि गावागावातून, तालुक्यातून, जिल्ह्यातून बी कोण जातात बुवा,
तेही मराठ्याला दिसन. म्हणजे आम्हाला आमच्या गावात तालुक्यात जिल्ह्यातही कळालं पाहिजे की ह्यो बो मराठ्याच्या लेकराला आरक्षण मिळू नये म्हणून ह्यो रात्रंदिवस मोर्चाला पळत होता. त्याला जेव्हा मिळालं, जेव्हा गावातला जाईन तालुक्यातला जाईन ना, त्यांना जेव्हा आरक्षण मिळालं तेव्हा मराठ्याचं मोर्चे काढले? कधीच नाही काढले. मग ह्यो का पळतोय बो एवढा मराठ्याला आरक्षण मिळू नये म्हणून? त्या छगन भुजबळच्या ऐकून मोर्चाला तेही दिसतील. कोण जिल्हा परिषदचा पंचायत समितीचा पळतोय तेही दिसतील. आमदार खासदार मंत्री कोणकोणत्या मोर्चाला दिसतात हेही दिसतील. कोणत्या पक्षाचे तेही कळलं. छगन भुजबळ असं म्हणालेत की जरांगे माझं नाव घेऊन बोलतात त्यामुळे मला बोलावं लागतं. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावं ही आमची भूमिका आहे. मी मराठा आरक्षण विरोधी नाही. तू घे ना स्वतंत्र, तू स्वतंत्र घे. तिकडं तामिळनाडूत जाऊन राह, तुला नाही जमत का? तू घे ना स्वतंत्र. खाल्लं ना आता लय दिवस, खाऊ दे ना. गोरगरीब मराठ्याला खाऊ दे, गोरगरीब मायक्रो ओबीसीला खाऊ दे, दलित मुस्लिमाला आरक्षण घेऊ दे, आता बंजारा समाजाला घेऊ दे, बाकीच्या लय मोठ्या जाती आता त्यांना एकदा घेऊ दे, आता लिंगायताला खाऊ दे. बाकीचे येतं सुतार आहेत, लोहार आहेत, कुंभार आहेत, लय मोठे आहेत ना, काही काडी येतं, रसपुतं येतं, यांना खाऊ दे थोडं थोडं. आता बाकीच्या लय जाती आहेत ना, शेकडो 200-300 जाती आहेत ना. आता इतक्याचं नाव कवर घ्यावात म्हणून आपण गरीब ओबीसी आणि मायक्रो ओबीसी असा शब्द वापरतो. यांना खाऊ द्या ना. आता जरा तुम्ही द्या सोडून. बाकीच्याने ज्यांनी 40-50 वर्ष खाल्लं त्यांनी द्या थोडं सोडून. आता पुढचे 30-40 वर्ष यांना खाऊ द्या. जमत नाही का तसं? आणि तुम्ही म्हणता आमच्या ताटातलं खाऊ नका. जेव म्हणतो तू तेच ताट तो वेगळं केलं. आता बघा यांची कला हे लय महत्त्वाचं आहे. TV9साठी बिन महाराष्ट्रातल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांसाठी पण हे लय महत्त्वाचं आहे. आता बघा यांची कला. हे म्हणतात आमच्या ताटातलं आमच्या लेकराचं खाऊ नका. वा, पटला हां तुमचा मुद्दा, पटला. पण 32% ओबीसी तुम्ही एक आहेत ना. तुम्ही आमचं जाऊ तिकडे, आमच्या लागू दे काढी, आम्ही आमचं बघतो काय करायचं ते, आम्ही आमचं लढू मिळू. तुम्ही 32% तर एक आहेत ना. त्यातले 27%, त्यातले 19%, असे सगळे मिळून तुम्ही 32% ओबीसी. तुम्ही तर तुमच्या लेकरं आहेत का नाहीत? आम्हाला तर लेकरं मानायला तयार नाहीत तुम्ही. आम्ही खूप सांभाळलं, आमच्या पिढ्यांना पार वंशजांनी तुम्हाला खूप सांभाळलं. तुम्ही ते विसरले, ते जाऊ द्या. हां, तुम्ही तर 32% एकत्र आहेत ना. तुम्ही कोण ताट वेगळं केलं तुमच्यात? याचं उत्तर देणार का छगन भुजबळ? म्हणजे कसं वेगळं केलं? ओबीसीचे आपण 10 लेकरं आहेत, आपल्याला 10 जणाला आरक्षण होतं. तुम्ही काय केलं त्या टायमाला? तुमचं ताट लगेच वेगळं केलं. कुणाचं 2%, कुणाचं 2.5%. कमून वेगळं केलं रे? खाऊन द्यायचं ना सगळ्यांना. तुमच्यात तरी जेव म्हणतो दसरा मेळाव्यात आमच्या ताटातलं खाऊ नका, आमच्या लेकराच्या ताटातलं खाऊ नका. अरे तो वेगळं ताट घेतलं ना तुपलं, तो कुठं ओबीसीला खाऊन दिलं? आमचं दिस सोडून ओबीसी लेकरासुद्धा खाऊन नाही दिलं. सगळ्या सामुदायिक जागा ठेवल्या असं जमलं नसतं का? तुमच्या का वाटून घेतल्या रे? म्हणजे घेतलं ओबीसीचंच आरक्षण, लगेच ताट वेगळं केलं. म्हणजे दुसरा ओबीसी तिकडे येऊन सुद्धा नाही दिला. म्हणजे ज्याचं घेतलं त्याला सुद्धा तुम्ही ताटाला शिवून द्या ना. तर बाकीच्याची काय कथा आहे तुमच्यापाशी? ज्या ओबीसीचं यांनी आरक्षण घेतलं त्याच ओबीसीपासून वेगळं ताट केलं यांनी स्वतःच. कोणत्या मायक्रो ओबीसीला जागा मिळून दिली नाही आत्तापर्यंत? कोणत्या मायक्रो ओबीसी? सगळ्या जागा ह्या 2-3 जातीनंच घेतल्या फक्त. 300-350 जातीच्या नोकरीतल्या आणि राजकारणातल्या सगळ्या जागा यांनीच घेतल्यात योजनासहित. बाकीच्या कुणाला मिळून दिले यांनी? काय द्यायचं यांच्या मोर्चाला? ओबीसींनी एक गोष्ट लक्षात ठेवा, आमचं तर होईल काय व्हायचं ती, पण तुमच्या सुद्धा 32%, 27% आणि 19% हे सगळे मिळून तुम्ही भाऊ येत का नाहीत? तुम्ही तर गोळ्या मिळेल एक ताट ठेवायला पाहिजे होतं ना. त्यांनी तुमच्यातून त्यांचे ताट वेगळे केले म्हणजे तुम्हाला सुद्धा भाऊ मानत नाहीत ते. हे ओबीसीनं समजून घ्या. किती आतल्या गाठीचे आहेत हे. यांच्यासारखे ओबीसी जन्मसुद्धा नाहीत. ज्या ओबीसीचं आरक्षण यांनी घेतलं लगेच वेगळं ताट केलं. म्हणजे यांचा ओबीसीवर सुद्धा भरोसा नाही आहे. यांना वाटतं आमच्या लेकरात ताटात ओबीसी सुद्धा येऊ नये. तो पाहायला हाय त्यो. ते आत्ता आले 95-96ला. आत्ता पहिले ओबीसी 1967 पासून आहेत. मंडल कमिशनच्या नंतर काही जाती आल्या त्याच्यात काही जाती आल्या 90-89ला. हे पार 95-96चे आहेत. यांनी ओबीसीचंच घेतलं. म्हणजे ओबीसीला सुद्धा यांनी भाऊ मानलेलं नाही. हे ओबीसीने समजून घ्या, अभ्यास करा याच्यावर. ओबीसी तुम्हाला सुद्धा यांनी भाऊ नाही मानला कारण तुमचंच आरक्षण घेतलं. पण ओबीसी
आपल्या ताटात येऊ नये म्हणून येऊन लगेच वेगळा प्रवर्ग केला त्यांचा 2%, 2.5%, 3%, 5% वेगळं वेगळं करून घेतलं. म्हणजे तुमच्याविषयी सुद्धा यांची नियत चांगली नाही. एखादा म्हणला असता ना 32% ओबीसीचं आरक्षण आहे, आपण 32% ओबीसी आहेत, 32% जागा एकूण राज्यातल्या 32% जागा ओबीसीच्या आणि केंद्रातल्या मिळून आपण 32% भाऊ मिळून खाऊ त्या. हे म्हणले नाही 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 नाही, तुम्ही जरी आम्हाला आरक्षण दिलं असलं ओबीसीनी आमच्यात नका येऊ, आमचं ताट आम्ही वेगळं करतो, आमच्या ताटात नको. म्हणजे यांच्या पोराला सेपरेट ताट दिलं यांनी, ओबीसीच्याच लेकरात हिसकून घेऊन. ओबीसी झोपले काय तुम्ही, काय आलं तर मोर्चाला? तुमचं ताट यांनी हिसकून घेतलं आणि लगेच वेगळं केलं. म्हणजे ओबीसीचं लेकरू सुद्धा हेच ओबीसीचे लोक, त्यातल्या काही जाती ओबीसी लेकराला त्यांच्या ताटात जेवून देणार आणि हे दुसऱ्याला शिकीत येत ओबीसीच्या आमच्या लेकराच्या ताटातला घास घेऊ नका. अरे तुम्हीच ओबीसीलाच खाऊन द्यानात तर आमचा कुठं प्रश्न आहे? गोपीनाथ मुंडे यांनी वैद्यनाथ साखर कारखाना उभा केला होता, त्याच्या चेअरमन पंकजा मुंडे होते आणि आता तो कारखाना विकल्याची आरोप होतोय, माहिती आहे. नाही, विकला असेल त्याबद्दल काय आपल्याला त्याशी देणं घेणं नाही, ते त्यांचे वैयक्तिक विषय असतील. मी वैयक्तिक पडत नाही, मला बोलल्याशिवाय मी कुणाला बोलत नाही. हां, जसं तुम्ही ते छगन भुजबळ म्हणला तर अलिबाबा येवल्याचा, तेव्हा बोलल्याशिवाय मी बोलत नाही आणि सोडणार बी नाही त्याला. हां, ते आता लय निवडून आल्याच्या नंतर गप्पा मारायला लागलाय. आता बघ म्हणा कसं खेळतो आम्ही मराठी तुला. हां, 29 काय लय लांब नाही. हां, तुला काय वाटत असन तसं आता त्या टायमाला बघ तोही फजिती होती कशी. तुला जर नाही मतदारसंघ सापडा लागले दुसरे तर ध्यानात ठेव तू बी. आता त्या टायमाला आपण खेळतोच. तसं ते वैयक्तिक विषयात आपण त्यांच्या पडत नाही. त्यांचा कारखाना काही वैयक्तिक विषय असेल, त्यांच्यात लय गुंबळा आहे, त्यांच्यातच घ्यायला लावला असं कुणी. तो लाभार्थी टोळीचा खुनो करायला लावणारा, रक्ताने हाता भरलेला तो, त्याने डाव शिजेल असं काही. ती दलतीच बहिणीसंग राहून त्यानेच घ्यायला लावला असं कोणाला तरी एखाद्याला पार्टनरला. काही दिवसांनी तुम्हाला तो कारखाना त्याच्याकडे दिसन, पुन्हा त्याने डाव टाकला असेल त्यांच्या ती तेव्हा तिकडं तो वरबाडायचं ध्यान असतं त्याचं, तिचं वरबाडायचं काही असो. आता स्थानिक स्वराज्याच्या संस्थेच्या पुढे निवडणुका होणार आहेत, काही जिल्ह्यात आरक्षणही जाहीर झालेत. मराठा समाजाची काय भूमिका असणार आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये? नाही, त्यात ती वेळ आल्यावर समाज ठरवेल ना, ते काय लांब आहे आणखी, त्याचा काही विषय लोड नाही घ्यायचा. पण एक गोष्ट खरी आहे, आता जे मोर्चात दिसतील ना मराठ्याला आरक्षण मिळू नये म्हणून, तर इथं मात्र मराठ्यांना आता निर्भीड व्हावं लागणार आहे, दयामाया सोडावं लागणार आहे. कारण आपल्या लेकरा बाळाच्या आयुष्याचा प्रश्न, आपल्या शेतीला जोड नोकरी पाहिजे आणि शिक्षण पण शेतीला जोड पाहिजे. या दोन गोष्टी शेतीला जोड असणं खूप गरजेचं आहे. कारण बाकीच्याला काय आहे, शेतीवर काही संकट जर आलं तर नोकरी ते टेन्शन नाही घेत. त्यांना माहिती आहे जरी व संकट आलं नोकरीचा पगार येईन, काढा खड्डा इकडं भरून करू. आमच्या शेतकऱ्याचं असं झालं आहे मराठ्याचं, शेतीनं जर धोका दिला ते 5-10 वर्ष त्यात संसार मागं जातो, नुसता कर्जाने बरबट होतो. त्याच्यामुळं मराठ्यांना शिक्षणाच्या नोकरीची खूप, शेतीबरोबर जोडधंदा आपण जे म्हणतो दुधाचा, तसं शेतीला जोड म्हणून नोकरी आणि शिक्षण असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळं आरक्षणाशिवाय ह्या दोन गोष्टी पूर्ण होणार नाहीत. म्हणून मराठ्यांनी आपल्या लेकराबाळांना आयुष्याचं मिळून देण्यासाठी आरक्षण विषयात कधीच मागं सारखायचं नाही. किती संकट असले तरी हाक मारली की ताकदीनं मराठ्यांनी कामं धंदे सोडून त्या ठिकाणी उभा राहत जायचं. आता आणखीन एक चॅलेंज आलं आहे मराठ्यांच्या पुढं. आता जे म्हणतात मराठ्याला मिळूच द्यायचं नाही, आपण तर आता संघर्ष करून मिळालं, यांना तर फुकट दिले, आणि ते बी मराठ्याच्याच नेत्यांनी दिले. आपल्या फुकट आरक्षण यांना आपल्याच नेत्यांनी दिले, पण यांना आपल्या मराठ्यांनी नेत्यांनी दिलेला आरक्षणाचा उपकार राहिलेला नाही आहे. त्याच्यामुळं मराठ्यांनाच आता हुशार व्हावं लागणार आहे. आणि आता मराठ्यांना आरक्षण देऊ नका म्हणून जे मोर्चात सहभागी होते त्यांना मात्र मराठ्यांना ह्यावेळेस दयामाया नाही करता, कितीही कुणी दादागिरी केली तरी पण मतदानाच्या दिवशी कार्यक्रमच दाखी नाही. आणि जो मराठ्यांना वेगळ्या उद्देशानं बोलतोय 1% ठेवणार नाही. अरे मराठ्याच्या ध्यानात आले ना तू तरी टक्का म्हणतो, मराठे मग औषधाला बी दिसून देणार नाहीत. पण आम्ही त्या धोरणात नाही आहेत, एवढं आम्ही संयमाने आहेत. नीट राय आणखीन तरी, आणखीन बदल करता आला तर बघ तुला छगन भुजबळच्या आरी जाऊन देवारा करून घेऊन होतो राजकीय. मराठ्यांना मात्र सांगतो, मराठ्यांनी तिथून आता बाजूला सरका, विनाकारण तसला नेता आणि तसला पक्ष जिल्ह्यात मोठा करूच नका. आणि तरी सांगून जर तुम्ही करायला लागले आणि त्याच्या बाजूने उभा राहिले आणि तो का प्रचाराला आला की तू गेला, तू 100% पाडला म्हणून समजायचं. हे पण मराठ्याच्या लोकांनी आता ध्यानात ठेवायचं. मग जिल्हाभरात सगळे आले. नक्कीच हे होते मनोज जरांगे पाटील. कॅमेरामन अमित आडेसह संजय सरोदे, TV9 मराठी.
अंतरवाली सराटी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.